नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 14 मार्च 2026. आत्ता उठलो आहे कारण की काल रात्रपाळी होती ना, रात्रपाळी होती आणि आलो आहे मी काल 3 वाजता आलो आहे. डोळं बाळ कसे सुजले ते, कारण की झोपच झाली नाही ना रात्री. 3 वाजता आलो आणि काम जादा होतं ना, तरी पण आज लवकर उठलो आहे. काल 3 वाजता आलो आहे तरी पण. आता जाळं लावायला लावलं हे काय भुस्सा टाकायला लावली, भुस्स्यानं जाळं लावायला लावली सगळं. कारण की आता ही भुस्सा ठेवून काय करायचं म्हणून एवढे लाकडं असून मी भुस्स्यानंच जाळं लावायला लागलो. फक्त एकच लाकूड घातलं आहे चुलती का. तर आपलं का बघतो पहिला, नाही तर आपल्याला भुस्सा घातला की नुसतं धुरच होते आहे का, जाळ काय होतच नाही. आत्ता लागला बघा जाळ. आता आईला चहा करायला सांगितलं, काळा चहा पितो जाऊन पहिला, कारण की मला पहिला चहा लागतो. चहाची तलप होते लय, उठले दुधाचा चहा नाही पित मी, डायरेक्ट काळा चहा पितो. तर खाटाखाली बाटल्या बघा किती आहे त्या, कसं बाटल्या आहे त्या. जे आम्ही कागद आणतो का नाही जाळायला चुलीला, त्यांच्यात लय बाटल्या असतात ना, म्हणजे ती बिसलरी बाटल्या वापरतात, त्यामुळे त्यांच्यात एवढ्या बाटल्या साठते त्या. 2-2 दिवसाला एवढ्या बाटल्या साठते त्या. मग ते देतात ना आम्हाला, मग आम्ही आणून सगळं खाटाखाली टाकले त्या आहे का. फ्रीजमध्ये 2-3 ठेवले त्या भरून, सगळं धुवून बिवून व्यवस्थित, आणि बाकीच्या सगळ्या खाटाखाली टाकले त्या. काय करायच्या तीच कळना बाटल्या. असू दे, कशाला तरी उपयोगाला येतील ना बाटल्या. आता जातो चहा पितो बाबा. चहा प्यायच्या जरा तोंड धुतो, तोंड जरा हे झालंय. तोंड धुवून तू चहा पितो, चूळ भरतो जरा. राहिला तर तोंड पुसतो. तोंड पुसलं नाही म्हणजे बिना तोंड धुता चूळ भरता चहा प्यायला मला आवडत नाही ना, त्यामुळे मी पहिला तोंड आणि चूळ भरतो. डोळं चार 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 करायला येईल, कशामुळं काय माहिती आहे. आणि घुशीनं उकरलं, तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं घुशीनं उकरलेलं, आज उकरलं आहे का. तुम्हाला म्हणलं नाही दररोज उकरते अहो का, आहे का. उकरला आणि बरोबर नारळाच्या झाडाखाली का उकरते, मला ते प्रॉब्लेम कळला नाही आहे का. पाका आतमध्ये उकरले काय, कशामुळं. काल पण उकरलेलं तुम्हाला दावलेलं, आणि आता जरा नजर गेली इकडं, आणि आज पण उकरले. जाऊ दे आता, चहा पितो काळा. गोष्टीनं म्हटलं आणि उकारलं नारळ झाडाखाली, सारखं उकरायला लागले. चहा ठेवलाच ना बा. काय करायला, पालकची भाजी नीट करायला. पालकची भाजी नीट करते आई, पालकची भाजी. आज उशीर झाला तुला उठाय, 7:30ला उठल्या. 7:30ला उठ्या, उशीर झाला आहे. मला पण उठायला उशीर झाला, कारण की रात्री उशीर चालू आहे. अगं चहा काय असा का केला, म्हणजे एवढा काळा का दिसा ना काळा चहा. आता घेतो जरा काळा चहा, थोडासाच घेतो, लई नाही. गोरा नाही पित मी, गोरा कुठं तर मी दुसरीकडे असल्यावर पितो काय. घरात असलं की मी कसं, घरात असलं की काळाच पितो, बाहेर असलं की गोरा पितो चहा. जरा घेतो. कोण मी, तू जागी होतीस की.
कोण मी रात्री 3 वाजता आलोय. 3 वाजता होय तर 3 वाजता आलेलो. वैभव पण 3 वाजता सगळी 3 वाजता चालतो आम्ही कामावरून. दोघं अजून 4-5 पोरं होते तिकडची दुसरीकडची. चहा फ्रीजवरच ठेवलाय प्यायचं राहिला. होय काफी कर म्हणता काफी पण कर रोज येतो का कधीतरी येतोय. पोरं रोज येतात कामावर. चहा कसा झालाय बघूया पहिला. रोज येतोय. कडू झालाय बाई. दूध घालायचं होतं मला दूध घाल. अगं साखर जास्त टाकायची होती. चहा कडू झालाय. आता ह्याला काहीतरी दूध टाकू का थोडं. आता डबल दूध टाकतो. तर एक कडू झाला ना त्यामुळे पिना मी काळा. दूध टाकतो पहिला. कुठलं ग दूध टाकतो थोडं. ग बस दूध टाकलं. दूध चहा टाकतो आता. कडूईट झालाय आता. उकळल्यावर घेतो. लय कडूईट झालेला चहा. गॅस फुल करतो जरा. अगं कलरचा डबा आणून ठेवलाय द्यायचं नाही. नुसतं आणून ठेवलायच होय. 4 दिवस झाला आणून ठेवलाय. पाडवा कधी आहे ग. गुरुवारी ना 4 दिवसानं. पप्पा बघा बसले ती आता असं म्हणजे झोपत नाही ती. बरोबर 6 वाजता उठून असं बसते निवांत. ठीक आहे आता लाईट बंद आहे आतली. उकळा माझा चहा उकळा. मला वाटलं चहा उकळा काय बस झाला. एका उकळीतच विषय गोल. ते काळ्यानं धुवून घेतलं पाहिजे बाहेर. कारण की काळाच्या गेलाय ना परत आणि काळा व्हायचा चहा. त्यामुळे गाळ्यानं धुवून घेतो चकचकी झाली. आता थोडं ठेवतो ग चहा. हायच शिल्लक आहे थोडा. तो तर काळाच्या जास्तच केलतास ना तू. आता चांगला झालाय बघ का दूध टाकल्यावर. नाहीतर कडवीट लागत होता. काय पाहिजे लसूण चेचाची पार. अगं इथं होती कुठेतरी. हां मग हाताने चिच की. थांब इथं आहे वाटतं पार. इधर ते पण पाहिजे वे. मला वाटलं तू वाटीत चिरतेस का काय. इधर चांगला आहे का बघ. काय तोंडाला बोल की हाताने करते. शेवगा शेंगा हे सगळे शेवगा शेंगा ते पोत्यात. काल आणलेत का. ही बघा शेवगा शेंगा ढीग आणलाय काल बाजारातून. तर काढून बघ की खटखटीत आहे त्या. लय आणले तर शेवगा शेंगा म्हणायच्या. अय एवढा येते वे. झालं की आणि काय हाय वाटतं. बाहेरच ठेव का. काय करणार शेवगा शेंगा एवढ्या. काहीतरी कर की एवढ्याचं. काहीतरी करायचं. जाऊ आता आंघोळ करतो मी. हां